हॅलो 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 हॅलो. यावेळी बिगिट पाहायला भेटतोय फलंदाज करत असताना फलंदाजी कुंदन याच्या माध्यमातून सुंदर फटका मानावा लागेल. आता कुठेतरी या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते बिनबाद 11. कुंदन या फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी सुरेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. ते म्हणजे फलंदाज कुंदन याला खूप सुंदर फटका मानावा लागेल. कुंदन याच्या माध्यमातून यावेळेस चेंडूला सोडून दिलाय आमचे पंच आम्हाला कळवतात. यस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 12. चांगल्या स्थितीमध्ये सध्या नेरूळ पोडी प्लस हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी पहिल्यांदा बॅकफुटवर दिवा कोलीवाडा संघ 12 या धावसंख्येवरती. मागच्या मॅचमध्ये विचार केला तर घरच्या मैदानावर खेळत असताना गावदेवी बोनकुडे या संघाच्या माध्यमातून कुठेतरी खराब खेळ आपल्याला पाहायला भेटला. पण सुंदर खेळ करून दिवा कोलीवाडा या संघाने त्यांना पराभूत केलं. त्याचमुळे कुठेतरी नेरूळ या संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावे लागेल. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 14. पहिले षटक सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. आतापर्यंत 14 धावा या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. ते म्हणजे गोलंदाज मीनानाथ याने. अजून देखील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. कारण दिवा कोलीवाडा संघाला जर हा सामना जर तुम्हाला पराभूत करायचा असेल तर नक्कीच चांगलं धावफलक सध्या या मॅचमध्ये तुम्हाला बनवावं लागेल. 14 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. एक चेंडूचा खेळ इथे अजून देखील शिल्लक आहे. कुंदन सध्या चांगली फलंदाजी करतो या मॅचमध्ये. मीनानाथ सध्या काहीसं दडपणाखाली आपल्याला पाहायला भेटतं. शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते बिनबाद 15 अशी धावसंख्या. सध्या चांगल्या स्थितीमध्ये नेरूळ पोडी प्लस हा संघ. पण दिवा संघाला माहिती आहे कमबॅक कसं करायचं. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 16 धावा आल्यानंतर किशोर पाटीलचं ते षटक त्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलं दिवा संघासाठी गोलंदाज किशोर याने. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अजय पाटील. अजय पाटील याचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये यष्टीरक्षक खूप सुंदर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. हा देखील अनुभवी खेळाडू. कित्येक वर्ष श्रीकृष्ण दिवा या संघासाठी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. तोच खेळाडू आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. दुसरं षटक समोर असेल फलंदाज सुशील. सुशीलसाठी पहिला चेंडू. यावेळेस चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. बिनबाद 16 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. एकही गडी अजूनपर्यंत नेरूळ पोडी प्लस संघाच्या फलंदाजांनी गमावला नाही. चांगली बाब त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटते. आता दिवा संघाला कुठेतरी विकेट पाहिजे असेल या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर. दुसरा चेंडू अजय याचा यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केला आहे. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत बघूया. एक धाव त्याचे धावून कंप्लीट केली गेले. या एक धावाच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्येत आले 17. एकही गडी अजूनपर्यंत गमवल्याने. बघूया 17वर खतरा कोणाला असेल गोलंदाजाला की फलंदाजाला. फलंदाज कुंदन याच्या माध्यमातून एक उत्तुंग षटकार आपण देखील बघितला आहे. तोच फलंदाज कुंदन कशा प्रकारचा खेळ करतोय. कारण समोर दिवा संघ आहे. दिवा संघाला जर या सामन्यामध्ये पराभूत करायचा असेल तर नक्कीच चांगला खेळ नेरूळ पोडी प्लस या संघाला करायला लागेल. सुंदर अशा ट्रॉफ्या देखील आपल्याला पाहायला भेटतात. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बिगिट पंचांकडे अपील केली जाते आणि यावेळी फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे कुंदनच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय. तो म्हणजे पहिला टीम पोडी प्लस नेरूळगाव या संघाला. सुंदर यष्टीरक्षक म्हणावे लागेल ते म्हणजे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून
मच्छिंद्र पाटील याच्या माध्यमातून सुंदर झेल म्हणावं लागेल. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर दिवा संघाचे सर्वच्या सर्व खेळाडू खूप चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये फिल्डिंग असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये आतापर्यंत 100% एफर्ट्स आपल्या संघाला देण्याचं काम दिवा संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून केलं जाते. त्याचमुळे कुठेतरी प्रबल दावेदार या स्पर्धेचा दिवा संघाला देखील आपल्याला इथं बघण्यात येत आहे. तेवढा चांगला खेळ दिवा संघाच्या माध्यमातून. पहिला झटका बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला इन ॲट नंबर 3 फलंदाज चंद्रकांत नेरुळ पुढे प्लस या संघासाठी नंबर 3. या जर क्रमांकाचा विचार केला तर अतिशय महत्त्वाचा क्रमांक नंबर 3 असतो. आपण कित्येक वर्ष विचार केला तर भारतीय संघासाठी विराट कोहलीला नंबर 3वर पाहत आलो, इंग्लंडसाठी जॉय रूट, त्याचनंतर न्यूझीलंडसाठी विचार केला तर केन विल्यमसन असे दिग्गज खेळाडू इन ॲट नंबर 3 तिसऱ्या नंबरवरती आपल्या संघासाठी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतात. पण आता इन ॲट नंबर 3 म्हणजे अर्थातच तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय फलंदाज नेरुळ. या संघासाठी चंद्रकांत आणि सुशील अशी जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटते. कुंदनच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम नेरुळ या संघाला. यावेळी गुगली चेंडू बॅकफुटवर जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव इथे कंप्लीट केले गेले. या एक धावाच्या मदतीने फलंदाज चंद्रकांत याने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 18. या धावसंख्येवरती सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज अजय पाटील याचा एक महत्त्वपूर्ण विकेट या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केले. यावेळी ओव्हरपिच चेंडूला पाठवलं तर म्हणजे लॉंग आउटच्या दिशेने सीमारेषापार षटकार. एक महत्त्वपूर्ण षटकार पाहायला भेटतोय फलंदाज सुशील याच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. आणि शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल जो अजय सध्या चांगली गोलंदाजी करत होता, पण त्याच अजयवरती मोठा प्रहार करण्यात आलाय फलंदाज सुशील याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा गुगली चेंडू, यावेळेस पुल केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. सुंदर झेल तर पकडण्यात आलाय पण अजून देखील पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा तो यस इट इज आउट. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा सुशीलच्या स्वरूपात टीम नेरुळ पुढे प्लस या संघाला. जो सुशील एक षटकार मारल्यानंतर आपल्याला वाटलं कुठेतरी आक्रमकचं क्रिकेट सुशील याच्या माध्यमातून खेळण्यात येईल, पण त्याला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे गोलंदाज अजय. आणि सुंदर झेल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पकडलाय तो म्हणजे संदेश मडवी याच्या माध्यमातून. दुसरा झेल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय क्षेत्ररक्षक संदेश मडवीच्या माध्यमातून. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं दिवा संघाला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ या मॅचमध्ये करावा लागेल. कारण दिवा संघाचा विचार केला तर फिल्डिंग असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये नेहमीच चांगला खेळ करण्याचं काम त्यांच्या सर्वच्या सर्व खेळाडूच्या माध्यमातून करण्यात येतं. आणि आतापर्यंत 2 झेल सुंदररित्या पकडण्यात आले क्षेत्ररक्षक संदेश मडवी याच्या माध्यमातून. मयूरजी म्हात्रे यांचं देखील इथं आगमन होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक घेऊन होतोय गोलंदाज किशोर. यावेळी LBWची इथे अपील केली जाते. यावेळी लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटते. संघाची संख्या 25, लॉस ऑन 2 विकेट. खूप सुंदररित्या पंचांची भूमिका पार पडतायत आमचे पंच सुमित पाटील आणि सोमनाथ असं यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार. खूप सुंदररित्या पंचांची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला भेटतात. यावेळी स्लोअर फुलटॉस होता, हलक्या हाताने फ्लिक केलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू अडतो, एक धाव इथे धावून कंप्लीट केले. आतापर्यंत जर या मॅचमध्ये विचार केला तर दिवा संघाच्या माध्यमातून एकही प्रकारची मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटली नाही. खूप सुंदर क्षेत्ररक्षक दिवा संघाच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26, लॉस ऑन 2 विकेट. किशोर पाटील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. एक अनुभवी खेळाडू मागच्या मॅचमध्ये गावदेवी बोनकोडे संघाविरुद्ध खेळत असताना 2 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण विकेट ज्या गोलंदाजाने मिळवल्या तोच गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅट आणि बॉलचा संगम काहीसा होत नाही आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला भेटते. डॉट बॉल. चंद्रकांत याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. गोलंदाज किशोर याची कुठेतरी किशोर याचा विचार केला तर गुडलाईन स्पॉटवरती ज्यावेळेस चेंडू पडतो त्यावेळेस कुठेतरी चेंडू थोडासा हलका बाहेर जाताना आपल्याला पाहायला भेटते. पूर्णपणे
फलंदाजाला नाचवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो फलंदाज किशोर. यावेळेस बिग हिट केलाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल नो +1. टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी ओव्हरस्टेप इथे करण्यात आली होती ते म्हणजे फलंदाजाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यामुळे कुठेतरी आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28. या धावसंख्येवरती सध्या धावफलक आपल्याला पाहायला भेटतंय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. कुठेतरी 50 ते 55 धावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील टीम नेरूळ पुढे प्लस या संघाला जरा सामना जिंकायचा असेल. कारण दिवा संघाचा विचार केला तर दुसऱ्या डावामध्ये आपल्याला किशोर पाटील असेल, त्यानंतर अजय पाटील असेल, असे आक्रमक फलंदाजी करताना पाहायला भेटतील. तर त्यांना या मॅचमध्ये रोखायचं असेल तर एक चांगली धावसंख्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटेल नेरूळ संघाच्या वतीने गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागते. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात. आतापर्यंत 4 चेंडू टाकण्यात आले आहेत गोलंदाज किशोर याच्या माध्यमातून. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक संदेश. सुंदर झेल म्हणावं लागेल संदेशच्या माध्यमातून. तर संदेशचा जर विचार केला तर या डावामध्ये 3रा झेल त्याच्या माध्यमातून पकडण्यात आलाय. कुठेतरी विचार केला तर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल क्षेत्ररक्षक संदेश याच्या माध्यमातून. आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे 3रा फलंदाज चंद्रकांत याच्या माध्यमातून टीम नेरूळ पुढे प्लस या संघाला. आता कुठेतरी खराब स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय टीम नेरूळ पुढे प्लस हा संघ. किशोर आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. कित्येक वर्ष क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळण्यात येतोय. कित्येक वर्ष श्रीकृष्ण दिवा या संघासाठी क्रिकेट ज्या खेळाडूच्या माध्यमातून खेळण्यात आलं तोच खेळाडू किशोर. एक अनुभवी खेळाडू पूर्णपणे आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करताना इथे आपल्याला पाहायला भेटतोय. एक सुंदर षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये किशोर यांनी धावा खर्च केल्यात. 5 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या माध्यमातून भेटले. पण त्याला तितकीच तेवढी साथ देखील दिली ती म्हणजे क्षेत्ररक्षण करणार असणाऱ्या क्षेत्ररक्षक संदेश याने. कारण सुंदर झेल या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून पकडण्यात आलेत. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, खडे खेळण्याचा प्रयत्न. तर डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना टीम नेरूळ पुढे प्लस या संघाची धावसंख्या झाली 29. लॉस ऑन 3 विकेट. यावेळी सुंदर फटका म्हणावा लागेल ते म्हणजे फलंदाजच्या माध्यमातून. पहिल्यांदाच या डावामध्ये आपल्याला मिसफिल्ड पाहायला भेटते. क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाच्या वतीने दिवा संघाच्या वतीने कुठेतरी मिसफिल्ड आणि त्याचाच फायदा फलंदाजी करत असणाऱ्या नेरूळ संघाला इथे आपल्याला पाहायला भेटते. नेरूळ संघाच्या धावफलकामध्ये वाढ होते. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोचतोय 33 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज प्रकाश केनी. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल एक चांगला खेळाडू टीम दिवा या संघाचा. त्याच्यासमोर चारू दत्त. यावेळी पंचांकडे अपील केली जाते आणि LBW इथे बाद होतोय तो म्हणजे फलंदाज चारू दत्त. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरण्यात आलंय ते म्हणजे गोलंदाज प्रकाश केनी याच्या माध्यमातून आणि फलंदाज चारू दत्त इथे बाद होतोय. कुठेतरी तू चल
आया अशी गत सध्या नेरूळ 40+ या संघाची आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी दिवा कोलीवाडा या संघाच्या सर्वच्या सर्व गोलंदाजाच्या माध्यमातून किशोर पाटीलने देखील 5 धावा तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर अजय पाटील यांनी देखील दुसरं षटक खूप सुंदररित्या त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलं आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज प्रकाश. चारू दत्त बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय प्रदीप. ओमी प्रकाश केनी, ISPL असो, सुप्रीमो असो, अशा कित्येक आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असो, कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या त्याचेच वडील सध्या प्रकाश केनी दिवा कोलीवाडा या संघाच्या वतीने आपल्याला गोलंदाजी करताना दिसत आहेत. नेहमीच चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. मागच्या मॅचमध्ये देखील गावदेवी बुनकुडे संघाविरुद्ध खेळत असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. काहीसा राऊंड आर्म ॲक्शन आपल्याला इथे पाहायला भेटतोय. सिंगल कंप्लीट केली गेले. फलंदाज नितीन याच्या माध्यमातून प्रदीप याच्या माध्यमातून आणि स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतो नितीन. संघाची संख्या झाली 34. अजून देखील विचार केला 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. या 3 चेंडूमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. फलंदाज नितीन याला जर चांगल्या धावसंख्येवरती संघाला पोहोचून न्यायचं असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जयन मडवी याच्या माध्यमातून एक धाव इथे कंप्लीट केली गेले. आता 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. धावसंख्या 35. या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटते 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. प्रदीप इज ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यावेळी स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल पकडण्याचा प्रयत्न पण यावेळी कॅच ड्रॉप म्हणावी लागेल. बघूया सोडलेल्या जिवंतांचा इथे फायदा उचलताना दिसेल का फलंदाज प्रदीप. पण इथे 2 धावा तर धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटतंय. शेवटचे 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. मागच्या मॅचमध्ये देखील गावदेवी बुनकोडे या संघाविरुद्ध खेळत असताना दिवा कोलीवाडा संघाने 39 या धावसंख्येपर्यंत त्यांना रोखलं होतं आणि त्या धावा सहजरित्या चेस केल्या होत्या. पण आता देखील 37 या धावसंख्येवरती आपल्याला नेरूळ 40+ हा संघ पाहायला भेटतोय. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये एक मोठा फटका आला तर कुठेतरी 43 ते 44 धावा जर बनवण्यात आल्या तर नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी करून लवकरात लवकर विकेट्स मिळून दिवा संघावरती देखील प्रेशर देऊ दिलं जाऊ शकतं नेरूळ संघाच्या वतीने. पण बघूया शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक किशोर चेंडू अडवेल. सुंदररित्या थ्रो करण्यात आलाय आणि रनआउटचे अपील आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होतोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम नेरूळ 40+ या संघाने धावा बनवल्या ते म्हणजे 38 आणि 39 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. मागच्या मॅचमध्ये देखील ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं मागच्या मॅचमध्ये देखील 39 धावसंख्येचं पाठलाग करत असताना टीम दिवा कोलीवाडा 40+ या संघाने तो सामना सहजरित्या जिंकला. या मॅचमध्ये देखील 39 धावसंख्येचं आव्हान त्यांना चेस करायचं असेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. आयोजकांना नम्र विनंती दिवा कोलीवाडा हा संघाचा जो डगआउट आहे तिकडे कृपया लवकरात लवकर पाण्याची सोय करा प्लीज. आयोजकांना नम्र विनंती आहे कृपया दिवा कोलीवाडा संघाचा जो स्टँड आहे तिकडे कृपया पाण्याची सोय करा प्लीज. 39 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. 39 रन्स रिक्वायर्ड. 4 षटकामध्ये 39 धावसंख्येचं आव्हान. नेरूळ संघाला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर.
39 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम दिवा कोलीवाडा या संघाच्या वतीने सलामीची जोडी प्रकाश पाटील, माफ करा किशोर पाटील आणि त्याच्यासोबत आपल्याला पाहायला भेट प्रकाश केनी आणि किशोर पाटील अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे फलंदाज प्रकाश केनी आणि नॉन स्ट्राईकवरती किशोर पाटील असे दोन दिग्गज खेळाडू टीम दिवा कोलीवाडा या संघाचे. आणि गोलंदाजी करताना दिसेल तर म्हणजे गोलंदाज निळखंड याचा दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती सिंगल इथे आपल्याला पाहायला भेटली बाईटच्या स्वरूपात, चेंडू जातो डिक्लेअरच्या स्वरूपात. अशा प्रकारे दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम दिवा कोलीवाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. जुगाव संघाचे लेजंड खेळाडू महेंद्र पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खेळपट्टीवर पडल्यानंतर काहीसा फिरताना आपल्याला पाहायला भेटतंय आणि ते डॉट बॉल ची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. कुठेतरी खूप सुंदररित्या गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे गोलंदाज निळकंठ याच्या माध्यमातून. निळकंठ वर्सेस प्रकाश असं सामना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न पाईचच्या स्वरूपात. पुन्हा एकदा एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटतं. या एक धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. 39 धावसंख्याचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये दिवा कोलीवाडा संघाच्या फलंदाजांना जरा सामना जिंकायचा असेल तर, कारण पहिल्या मॅचमध्ये गावदेवी बुनकोडे या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि त्यानंतर जर विचार केला तर नेरुळ संघाने ऐरोली संघाला पराभूत करून दोन्ही संघ आता एक दुसऱ्याच्या समोर आपल्याला पाहायला भेटत आहेत. पाचवा चेंडू गोलंदाज निळकंठ याचा चेंडूला सोडून दिलाय. बघूया पंचांचा इशारा येतोय. येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. निळकंठाचा विचार केला तर ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यामध्ये आपल्याला यशस्वी ठरताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज निळकंठ. पाचवा चेंडू यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा इशारा होता यस इट इज आउट. आणि यावेळी किशोर पाटीलच्या स्वरूपात मोठा धक्का लागतोय तो म्हणजे टीम दिवा कोलीवाडा 40+ या संघाला 0 या धावसंख्येवरती बाद झालाय तो म्हणजे फलंदाज किशोर पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण मानावे लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षक नितीन याच्या माध्यमातून डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद झालाय तर म्हणजे किशोर पाटील. मोठा धक्का मोठा हादरा मानावा लागेल दिवा कोलीवाडा या संघाला, कारण या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या प्रकाशकडून अफकार किशोरकडून फलंदाजी करत असताना, पण किशोर इथं 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. आता कुठेतरी विचार केला तर नेरुळ संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटते. ज्या विकेटची त्यांना आवश्यकता होती ती विकेट इथे प्राप्त करण्यात आली. किशोर पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट त्यांना इथं मिळाली आहे. 5 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक लागलाय. माफ करा 4 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम दिवा कोलीवाडा 40+ या संघाला आता इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला भेटतोय. तिसऱ्या क्रमांकावरती प्रेमानंद केनी इन ॲट नंबर 3 आपल्याला फलंदाजी करताना दिसेल. 4 या धावसंख्येवरती सध्या धावफलक आपल्याला पाहायला भेटतंय. 39 धावसंख्याचा पाठलाग करत असताना सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे गोलंदाज निळकंठ याच्या माध्यमातून. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय प्रकाश केनी, ओमी केनी यांचे वडील. बघूया कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. शेवटचा चेंडू गोलंदाज निळकंठ याचा यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट केला आहे. चेंडू गेला तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमा रेषापार षटकार. सुंदर फटका म्हणावा लागेल. आजच्या दिवसातील सर्वाधिक नेत्रदीपक षटकार तो म्हणजे फलंदाज प्रकाश केनी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय, कारण बॅकफुटवर जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं तर म्हणजे सीमारेषापार षटकार.
अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम दिवा कोलीवाडा संघाची धावसंख्या झाले एक गडी बाद 10. किशोर पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का ज्यावेळेस लागला त्यावेळेस वाटलं कुठेतरी दिवा कोलीवाडा संघ कुठेतरी प्रेशरमध्ये येईल, पण कुठेतरी षटकार ज्यावेळेस फलंदाजी करत असताना फलंदाज प्रकाश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. पूर्णपणे प्रेशर रिलीज शॉट फलंदाज प्रकाश याच्या माध्यमातून पाहायला भेटला. कुठेतरी 5 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळण्यात आले होते गोलंदाज निळकंठ याच्या माध्यमातून, पण शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून पूर्णपणे गोलंदाज निळकंठ याचं समीकरण बदलून टाकण्यामध्ये यश प्राप्त झालंय फलंदाज प्रकाश याला. नेरूळ टीम जर स्पीडअप करा प्लीज. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, कृपया आम्हाला सहकार्य करा. यानंतर भरपूर सामने आम्हाला खेळवायचे आहेत. पंच तुम्ही देखील जर स्पीडअप करून घ्या. आता समीकरण असेल 18 चेंडू 29 धावा, 18 बॉल्स टू गो, 29 रन्स रिक्वायर्ड, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 18 चेंडू 29 धावा. समोर एक मजबूत संघ दिवा कोलीवाडा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, तिन्हीच्या तिन्ही क्षेत्रामध्ये नेहमीच चांगला खेळ दिवापुटी प्लस कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून केला जातो आणि आज देखील आपल्याला त्यांच्या माध्यमातून तशाच प्रकारचा खेळ इथे आपल्याला पाहायला भेटतोय. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज प्रेमानंद नितीन माफ करा, दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज नितीन. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटते प्रथमच फलंदाज प्रेमानंद. नितीन टू प्रेमानंद असा सामना. यावेळी स्लोवर चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, बाईटच्या स्वरूपात इथे एक धाव आपल्याला पाहायला भेटते. या एक धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाले. धावसंख्या झाले एक गडी बाद 11. वैभवजी नाईक साहेब यांचं इथं आगमन होतंय. यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच नवनिर्वात नगरसेविका माननीय श्री वैष्णवी वैभव नाईक यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे एक गडी बाद 12. सध्या धावपलकावर आपल्याला पाहायला भेटते. चांगल्या स्थितीमध्ये टीम दिवा कोलीवाडा पुढे प्लस हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. Y+1 टोटल 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे एक गडी बाद 14. 39 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. 14 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस चेंडूला थोडासा फ्लाईट दिला होता. यॉर्कर प्रकारचा चेंडू. चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्येत आले एक गडी बाद 15. चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये गोलंदाज नितीन. एकही मोठा फटका अजूनपर्यंत गोलंदाजी करत असलेला गोलंदाज नितीन याच्या गोलंदाजीवर फलंदाजाला खेळण्यात आला नाही. पूर्णपणे रोखून ठेवतोय दुसऱ्या षटकामध्ये दिवा संघाच्या फलंदाजाला गोलंदाज नितीन. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि क्लीन बोल्ड बाद होतो तो म्हणजे फलंदाज प्रेमानंद. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम दिवा कोलीवाडा या संघाला प्रेमानंदच्या स्वरूपात.
तर आमच्या इथे थोड्याच वेळापूर्वी आगमन झालंय आदरणीय श्री वैभवजी नाईक यांचं. तर वनमंत्री चषक 2026 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसेच त्यांच्याबरोबर तसेच सन्माननीय वैष्णवीताई नाईक यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही इथे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करत आहोत. सन्माननीय हनुमंतजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. आपण इथे आलात आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. एक युवा नेतृत्व वैभवजी नाईक, तसेच नवनिर्वाचित नगरसेविका वैष्णवीताई नाईक यांचा देखील इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आपण या आमच्या स्पर्धेला भेट दिली. तसेच काही वेळापूर्वी आमचे नोव्हेंबर 40 बसचे एक हरपन मावला व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट खेळाडू देविदाजी मडवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. या बॉलवर किती धावा झाल्या अंपायर? ओके डॉट. एकूण बॉल किती आले? एक बॉल बाकी. ओके चला स्टार्ट करा. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. 39 धावसंख्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. यावेळी बिग हिट केलाय फलंदाज अजय याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतोय. तो म्हणजे एक उत्तुंग षटकार. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय. तो म्हणजे एक सुंदर फटका म्हणावा लागेल. आले आले एक उत्तुंग षटकार आपल्याला फलंदाज अजय याच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तर म्हणजे 22. लॉस ऑन 2 विकेट, 22 रन्स. 2 महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर पण अजय याच्या माध्यमातून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. अजय आणि विचार केला तर प्रकाश अशी जोडी खेळपट्टीवरती टीम दिवा कोलीवाडा या संघाच्या वतीने. आता समीकरण असेल 12 चेंडू 17 धावा, 12 बॉल्स टू गो, 17 रन्स रिक्वायर्ड, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल नेरूळ संघाच्या वतीने, कारण या षटकामध्ये जितक्या कमीत कमी धावा देण्यात येतील तितक्यात जास्तीत जास्त धावा शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस नेरूळ संघाचा गोलंदाजी करताना येईल त्याला डिफेंड करण्यामध्ये येतील. बघूया. आणि या षटकामध्ये दिवा संघाची स्ट्रॅटर्जी असेल की जितक्या जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये बोलण्यात येतील तितक्या कमीत कमी धावा शेवटच्या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून चेस करण्यात येतील. बघूया. खूप महत्त्वपूर्ण षटक दोन्ही संघाच्या वतीने. तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज अनंत आणि त्याच्यासमोर असेल प्रकाश केनी, त्याच्या माध्यमातून एक षटकार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आजच्या दिवसातील सर्वाधिक नेत्रदीपक फटका आपल्याला बघायला भेटला. तोच फलंदाज सध्या फलंदाजी करताना दिसेल. गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक खूप सुंदररित्या ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं तोच गोलंदाज पण आता फलंदाजी करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा फ्लाईट दिला होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, सिंगलने ते स्ट्राईक रोटेट केली गेले. संघाच्या धावसंख्येत झाले वाढ. संघाची धावसंख्या झाली 23. अजय सध्या स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटते. एक उत्तुंग षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला होता. तोच फलंदाज अजय. कित्येक वर्ष श्रीकृष्ण दिवा या संघासाठी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून करण्यात आला होता. तोच खेळाडू अजय सध्या आपल्याला आता दिवा कोलीवाडा 40 प्लस या संघासाठी चांगला खेळ करताना पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक. बघूया झेल होतोय का. आणि सुंदर झेल
अजय सारखा एक मोठा फलंदाज बाद होतोय आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे तिसरा टीम दिवा कोलीवाडा 40+ या संघाला. सुंदर झेल म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षक निळकंठ याच्या माध्यमातून पहिले षटक देखील खूप सुंदररित्या गोलंदाज निळकंठ याच्या माध्यमातून टाकण्यात आलं होतं. तोच गोलंदाज आता क्षेत्ररक्षण करत असताना सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी आणि एक मोठा धक्का मोठा हादरा म्हणावा लागेल अजयच्या स्वरूपात. कारण अजय याचा विचार केला ते उत्तुंग षटकार अजय याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला होता. तोच फलंदाज इथे बाद झालाय. आता कुठेतरी विचार केला तर कुठेतरी 50-50 मॅच आपल्याला बघायला भेटते. कारण 3 महत्त्वपूर्ण विकेट टीम दिवा कोलीवाडा या संघाचे 2 तंबूमध्ये परतलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज अनंत याची. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती त्याला यश इथे प्राप्त झालंय. आता समीकरण असेल 10 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज आलाय फलंदाजी करण्यासाठी राजेश पाटील सध्या आपल्याला फलंदाजी करताना दिसेल. अनंत याचा तिसरा चेंडू यावेळेस चेंडू थोडासा हलकासा कट होतोय. बघूया पंचांचा इशारा इथे काय येतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू त्या डिक्लेअर क्षेत्रात एकच्या स्वरूपात पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली आहे. संघाची धावसंख्या 24. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अनंत. चेंडूला वळवण्यामध्ये पूर्णपणे या षटकामध्ये यश प्राप्त होतोय त्याला. चांगल्या प्रकारे चेंडू वळवण्यामध्ये आपल्याला इथं दिसतोय तो म्हणजे खेळपट्टीवर गोलंदाज अनंत. यावेळी सुरूम बनवण्याचा प्रयत्न फुलटॉस चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि यावेळी सुंदर झेल मानावे लागेल क्षेत्ररक्षक करत असताना. प्रदीप याच्या माध्यमातून सुंदर झेल इकडे आपल्याला पाहायला भेटलाय आणि गोलंदाज अनंत याला दुसरं यश प्राप्त होतंय या षटकामध्ये. फलंदाज राजेश 1 या धावसंख्येवरती बाद होते. आता विचार केला तर ज्यावेळी तू चल मैं आया अशी गत सध्या दिवा कोलीवाडा 40+ या संघाची. तर विचार केला प्रकाश केनी जर या बॅट्समॅनचा विचार केला तर तो आजपर्यंत आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटते. बुद्धिमत्ताचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. पण पहिला 4 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आले. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. पण प्रकाश केनी आता विचार केला तर या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकानंतर प्रकाश केनी याला पूर्णपणे स्ट्राईक करून वंचित ठेवण्याचं काम करण्यात आलंय. ते म्हणजे गोलंदाजी करत असताना नेरूळ संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या झाले 24 लॉस ऑन 4 विकेट. सचिन मडवी सध्या नवीन फलंदाज टीम दिवा कोलीवाडा 40+ या संघाच्या माध्यमातून. सुंदर षटक गोलंदाजी करत असताना गोलंदाज आनंद याचा 5वा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. आतापर्यंत खूप सुंदर षटक टाकण्यात आलंय ते म्हणजे गोलंदाज अनंत याच्या माध्यमातून. धावसंख्या झाल्या 25. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. 25 धावा आपल्याला पाहायला भेटतात धावफलकावरती. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. तिसऱ्या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक होता. पण डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू स्लॉक स्वीप पण चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम दिवा कोलीवाडा 40+ संघाची धावसंख्या झाल्या 26. आता समीकरण असेल 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल्स टू गो 13 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटेल फलंदाज प्रकाश ज्याच्या माध्यमातून एक षटकार देखील या मॅचमध्ये आपण पाहिला आहे. तोच फलंदाज प्रकाश. बघूया या धावा कशा प्रकारे चेस करेल. ॲज अ सलामीवीर म्हणून या मॅचमध्ये आपल्याला त्याला खेळताना आपण पाहत आलो. ज्यावेळेस पहिलं षटक चालू होतं त्यावेळेस असं वाटत होतं की दिवा कोलीवाडा संघ सामना सहजरित्या जिंकेल. पण त्यानंतर मागच्या जर 2 षटकामध्ये विचार केला ना तर मागच्या 2 षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय नेरूळ 40+ या संघाच्या गोलंदाजाने. आणि तिसरं षटक जर विचार केला तर अनंत याचं म्हणावं लागेल खूप सुरेख षटक म्हणावं लागेल. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केल्या आणि 4 फक्त धावा खर्च केल्या. त्याचमुळे कुठेतरी आपल्याला आता समीकरण पाहायला भेटतंय अनंत या गोलंदाजाच्या त्या एक चांगल्या षटकामुळे. 6 चेंडू 13 धावा. शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाज प्रदीप.
प्रदीप टू प्रकाश असा सामना आपल्याला पाहायला भेटेल. 6 बॉल्स टू गो, 13 रन्स रिक्वायर्ड, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. नेरूळ टीम कृपया स्पीडअप करा प्लीज. 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. आमचे मित्र सनी मेहर यांचं देखील इथं आगमन होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सलग 2 दिवस खूप सुंदर असं समालोचन ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. सनी मेहर यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 13 धावा. प्रदीप टू प्रकाश असा सामना आपल्याला पाहायला भेटतं. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. पहिला चेंडू यावेळी सोडून दिलाय. पंचांचा इशारा होता यस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. आता समीकरण असेल 6 चेंडू 12 धावा. 6 बॉल्स टू गो, 12 रन्स रिक्वायर्ड, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. काहीसा प्रेशरमध्ये दिसलाय तो म्हणजे गोलंदाज प्रदीप. पहिला चेंडू व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलाय. प्रदीप टू प्रकाश असा सामना. पहिला चेंडू यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. डॉट बॉल पाहायला भेटतंय. आता समीकरण असेल 5 चेंडू 12 धावा. 5 बॉल्स टू गो, 12 रन्स रिक्वायर्ड, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 5 बॉल 12 असं समीकरण. प्रकाश आणि सचिन अशी जोडी खेळपट्टीवर. दिवा कोलिवाडा 40+ या संघासाठी कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. कुठेतरी प्रेशरमध्ये असेल फलंदाज प्रकाश. एक मोठा फटका नक्कीच शोधत असेल फलंदाज प्रकाश. दुसरा बॉल यावेळी सोडून दिलाय. बघूया पंचांचा इशारा होता यस इट इज व्हाईट बॉल. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाले. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल होईल. 5 चेंडू 11 धावा. 5 बॉल्स टू गो, 11 रन्स रिक्वायर्ड. आतापर्यंत विचार केला ना गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रदीप याच्या माध्यमातून 2 चेंडू टाकण्यात आलेत आणि दोन्ही चेंडूवरती डॉट वाईट असं समीकरण आपल्याला पाहायला भेटले. आता असेल माफ करा 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. 5 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड. 5 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. काहीसे यष्टीरक्षक कानमंत्र देत असताना गोलंदाजी करत असणारा गोलंदाज प्रदीप याला. बघूया दिलेल्या कानमंत्राचा कितपर फायदा उचलताना दिसेल तो म्हणजे गोलंदाज. जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल पाहायला भेटते. आता काहीसा प्रेशर ते म्हणजे बनावं लागेल ते म्हणजे दिवा कोलिवाडा या संघाच्या फलंदाजावरती. 4 चेंडू 11 धावा. 4 बॉल्स टू गो, 11 रन्स रिक्वायर्ड, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज प्रदीप. 4 चेंडू 11 धावा. तिसरा चेंडू गोलंदाज प्रदीप याचा. यावेळेस बिगिट केलाय आणि एक मोठा फटका म्हणावा लागेल तो म्हणजे फलंदाज प्रकाश याच्या माध्यमातून आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबलचक षटकार आपल्याला पाहायला भेटते. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच मोठा फटका एक महत्त्वपूर्ण वेळी आपल्याला पाहायला भेटते फलंदाज प्रकाश याच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. आता समीकरण असेल 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 3 बॉल्स टू गो, 5 रन्स रिक्वायर्ड. खूप सुंदर असा फटका म्हणावा लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट आणि डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने एक षटकार पाहायला भेटलाय फलंदाज प्रकाश याच्या माध्यमातून. प्रकाश एक आक्रमक खेळाडू. दिवा कोलिवाडा 40+ या संघाचा चांगला खेळ आपल्या संघासाठी करतोय. 3 बॉल 5 धावा असं समीकरण. प्रदीप काहीसा दडपणाखाली दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. एक महत्त्वपूर्ण विकेट इथे मात्र प्राप्त झाले ते म्हणजे गोलंदाजी करत असणारा गोलंदाज प्रदीप याला प्रकाशच्या स्वरूपात एक मोठा धक्का लागला तो म्हणजे दिवा कोलिवाडा या संघाला. काहीसं स्वतःवर नाखुश दिसतोय तो म्हणजे फलंदाज प्रकाश. कुठेतरी मॅच फिनिश करण्याची क्षमता ज्या फलंदाजाच्या हाती होती तो फलंदाज इथे बाद झालाय. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. 2 चेंडू 5 धावा. 2 बॉल्स टू गो, 5 रन्स रिक्वायर्ड. काहीसं निराशाचं रूपांतर दिसतंय ते म्हणजे दिवा कोलिवाडा 40+ या संघाच्या डगआउटमध्ये. काहीसं उत्साहाचं वातावरण पण आता मात्र नेरूळ संघाच्या डगआउटमध्ये. 2 चेंडू 5 धावा. 2 बॉल्स टू गो, 5 रन्स रिक्वायर्ड. काही सुंदर अशी गोलंदाजी करतोय अंडर प्रेशरमध्ये गोलंदाज प्रदीप. 2 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जुगाव 40+ संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे कृपया नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. या 2 संघांमधून जो संघ जिंकेल लगेच त्यांची मॅच तुमच्याबरोबर खेळवली जाईल.
नवीन फलंदाज आलाय फलंदाजी करण्यासाठी मनोहर मडवी. मनोहर मडवीला आज खूप सुवर्ण संधी असेल हिरो बनण्याची आपल्या संघासाठी. तर मनोहर मडवी हा सामना जिंकून देतो आपल्या संघासाठी, तर नक्कीच पुढच्या मॅचमध्ये दिवा कोलीवाडा संघ जुगाव संघाबरोबर खेळताना दिसेल. पण जर 2 चेंडू 5 धावा नेरूळ संघाचा गोलंदाज प्रदीप डिफेंड करतोय, तर नेरूळ संघ आपल्याला जुगाव संघाबरोबर खेळताना दिसेल. एक महत्त्वपूर्ण चेंडू दोन्ही संघाच्या वतीने 2 बॉल्स टू गो, 5 रन्स रिक्वायर्ड. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन बिग हिट करण्याचा प्रयत्न, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न. आता डॉट बॉल पाहायला भेटतोय. आता 1 चेंडू 5 धावा, 1 बॉल्स टू गो, 5 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 5 धावा, जर षटकार मारला तर नक्कीच हा सामना जिंकेल टीम दिवा कोलीवाडा संघ. आणि जर डॉट बॉल आला तर कुठेतरी नेरूळ संघ आपल्याला पाहायला भेटेल पुढच्या मॅचमध्ये जुगाव संघाबरोबर खेळत असताना. काही सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. तिसरं षटक जर विचार केला ना, खूप क्रुशल षटक होतं या मॅचच्या दृष्टिकोनातून. कारण तिसरं षटक टाकत असताना विचार केला आता अनंत यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली. एकही मोठा फटका गोलंदाज अनंत याच्या गोलंदाजीवर खेळता आला नाही. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केल्या. आणि त्याचमुळे कुठेतरी ज्यावेळी 6 चेंडू 13 धावा डिफेंड करत असताना गोलंदाज प्रदीप सध्या खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो. एक षटकार मारल्यानंतर सुंदर चांगलं कमबॅक केलं गोलंदाज प्रदीपने. 1 चेंडू 5 धावा, कुठेतरी षटकार मारावा लागेल. 1 चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. शेवटचा चेंडू यावेळेस बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये, झेलखाली क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. अशा प्रकारे हा सामना जिंकतोय तो म्हणजे टीम नेरूळ 40 प्लस हा संघ. वेल प्लेड टीम नेरूळ 40 प्लस अँड हार्ड लक टीम दिवा कोलीवाडा 40 प्लस हा संघ. नेरूळ 40 प्लस संघाचा कर्णधार आणि जुगाव 40 प्लस संघाचा कर्णधार यांना नम्र विनंती की व्यासपीठावर या नाणेफेक करण्यासाठी. लगेच तुमची मॅच खेळवली जाईल. नेरूळ 40 प्लस टीम कॅप्टन आणि दिवा कोलीवाडा 40 प्लस कॅप्टन लवकर नाणेफेक करण्यासाठी या.